मुंबई महानगरपालिकेतील कारनाम्यावरून आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी नोंदवली। मुंबई महापालिकेमध्ये उपमहापौरांसह समिती सदस्यांकरता इनोव्हा कार घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला। त्यावर जनतेचा पैसा हा विकास कामांकरताच खर्च झाला पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी फटकारलं त्यावर या कारच्या प्रस्तावाला ब्रेक लागलेला आहे। उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामाकडे लक्ष द्या। मुख्यमंत्र्यांनी पालिकेतील सत्ताधाऱ्यांना सुनावलं। मुख्यमंत्र्यांनी खडसावलं, कार खरेदीला ब्रेक। मुंबई महापालिकेत नव्या कारनाम्यावरून रणकंदन माजलं होतं। महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना स्कॉर्पिओ नको तर इनोव्हा कार हव्या होत्या। पालिकेच्या उधळपट्टीची गंभीर दखल मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली। जनतेचा पैसा विकास कामांसाठीच खर्च करा, उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामांवरती फोकस करा, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पालिकेतील सत्ताधाऱ्यांना खडसावलं। या विरोधाची दखल स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आणि सत्ताधारी असणाऱ्या भाजप पक्षाला खडे बोल सुनावले। जनतेच्या पैशाचा वापर जनतेच्या हिताच्या कामासाठी करा, वाहन खरेदीसाठी असे पैसे खर्च करू नका, या शब्दामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खडेबोल सुनावले आणि त्यानंतर हा प्रस्ताव मागे देखील घेण्यात आला। मुंबई महापालिकेनं 6 महिन्यापूर्वी महापौरांसाठी 30 लाखांची इनोव्हा तर उपमहापौर आणि समिती अध्यक्षांसाठी प्रत्येकी 18 लाखांच्या स्कॉर्पिओ कार्स घेतल्या। 13 नव्या कारसाठी 2,16 लाख खर्च करण्यात आला। मात्र त्यानंतर सभागृहात नेते, उपमहापौर, समिती अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्यांना या स्कॉर्पिओ कार नकोशा झाल्या। या नकारामागील त्यांची कारणं ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही। मुंबईत रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे स्कॉर्पिओतून प्रवास करताना या पदाधिकाऱ्यांना धक्के बसतात। स्कॉर्पिओतून प्रवास केल्यामुळे पदाधिकाऱ्यांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे। स्कॉर्पिओची उंची जास्त असल्यानं लांबचा प्रवास त्यांना असह्य झालाय। विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच मुंबई पालिकेनं या स्कॉर्पिओ खरेदी केल्या आहेत। आता 6 इनोव्हा क्रिस्टासाठी मुंबई पालिकेला पुन्हा 1.5 कोटींचा खर्च करावा लागणार होता। याबाबत टीकेची राळ उठल्यानंतर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी या स्कॉर्पिओ ऐवजी इनोव्हा कार मिळाव्यात या मागणीवरून यूटर्न घेतलाय। आम्ही कुठल्याही नवीन गाड्यांची मागणी करत नसून आम्हाला देण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाड्याच आम्ही उपयोगात आणणार आहोत। मुंबई महापालिकेतील आयुक्त आणि महापौर या दोघांव्यतिरिक्त सर्व अधिकाऱ्यांना आणि वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांना एकाच दर्जाच्या स्कॉर्पिओ देण्यात याव्यात अशी भूमिका मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते गणेश खणकर यांनी घेतली। जेव्हा याच्या निविदा निघाल्या तेव्हा त्या योग्य आहेत की नाही हे बघून जर महापालिकेने ठरवलं असेल स्कॉर्पिओ घ्यायच्या, तर आता 6 महिने पण नाही झाले, 6 महिन्यानंतर लगेच त्यांना इनोव्हा कारची का गरज बसली? म्हणजे नगरसेवकांना द्यायला निधी नाहीये आणि इनोव्हा कारमध्ये नवीन नवीन गाड्या घेण्यामध्ये महापालिकेकडे निधी आहे। आणि मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं ते योग्यच केलंय, कारण प्रशासनाला आता धाक हवाय, प्रशासनावर कुणाचा धाक राहिलेला नाही। मुंबईकरांचा पैसा हा वाचला पाहिजे आणि तो योग्य ठिकाणी विकासासाठी आपण खर्च केला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा आणि भावना मुख्यमंत्री साहेबांनी जी व्यक्त केली त्याचा आम्ही सगळेजण आदर करतो आणि त्यांचा हा आदेश त्याचा आम्ही अंमलबजावणी करणार आहोत। महापालिकेतील या कारच्या मुद्द्यावरून मनसेनं सत्ताधाऱ्यांना उपरोधिक टोले लगावले होते। ही बघा इनोव्हा गाडी तुमच्यासाठी घेतोय। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट खेळण्याच्या दुकानातून जाऊन खेळण्यातील इनोव्हा गाडीची खरेदी करत पदाधिकाऱ्यांची जोरदार खिल्ली उडवली होती। काकांकडे 3च इनोव्हा आहेत, शुक्रवारी अजून 3 इनोव्हा आणून देणार आहेत, तेव्हा पाठवीन। आता व्यवस्थित रोज सभागृहात जायचं, हट्ट करायचा नाही, गाडी पाहिजे गाडी पाहिजे, सगळ्यांना गाडी मिळणार आहे। ओके। पक्षाच्या वतीनं या गाड्या गिफ्ट पॅक करून संबंधितांना कुरिअरद्वारे पाठवण्यात आल्या होत्या। दरम्यान संदीप देशपांडे यांनी पाठवलेल्या गाड्या पालिकेनं परत पाठवल्यात।
सर्वसामान्य मुंबईकर रस्त्यावरील खड्डे, बस आणि रेल्वेमधील धक्के सहन करत कसा बसा प्रवास करत असतो. मात्र याच वेळी लाखो रुपयांच्या गाड्यातील प्रवासही पालिकेतील पदाधिकाऱ्यांना टोचू लागला होता. यावरून मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या या उधळपट्टीला चाप लागलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.